इथं हाय काय हाक मारून नको थांबा. अरे एक्सन वागण खाल्लं अरे मी टाइमात घरातून निघालो. 4 पावलं पुढे टाकली गेटच्या. समोर मेवणी उभी. पण मेवणी मेवणी आता ती बरेच दिवसात मेवणी आले म्हटल्यानंतर जरा थांबायलाच लागणार ना. बरोबर आहे बघ. बरोबर की नाही मंडळी? थांबायला पाहिजे. बायकोला हात मारून सांगायला पाहिजे ना. बायको 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 लवकर आपली बाहेर ये. अव्वा तुमचा जंगलामध्ये मोराचा बाहेर कशी आहे? बरोबर आहे. बरोबर आहे. होय म्हटलं आल्या बऱ्याच दिवसात. म्हणून लवकर बाहेर ये. हा बरोबर आहे. मग ती आली. तिला काय बोललं माहित आहे? आता ही बरेच दिवसात आलेली आहे. बरोबर आहे. आणि जेवणाचा कसा व्यवस्थित झाला पाहिजे एकदम ना. झणझणीत झालं पाहिजे मग पाहिजे. बायको सांगत की 4 कवटा घाल. कोणा बायकोच सांगितलं 4 कवटा घाला. काय केलं तू? अरे बायकोच म्हणजे अरे शिजायला रे. असं म्हण ना. आता कसं जेवण व्यवस्थित झाले पाहिजे. बरोबर. आता बरेच दिवसात आले म्हटल्यानंतर तिचं काहीतरी हे करायलाच पाहिजे. बरोबर. आता बायकोला म्हटलं 4 कवटा घाल शिजायची. आणि जेवण कसं झालं पाहिजे? झणझणी. झणझणीत. हा. बरोबर आहे ना. बरोबर. ती आपली जेवणाच्या तयारीला गेली. हा. आपल्या मेवणीचा हात धरला आणि पुन्हा घरात घेऊन आलो. मग काय झालं? प्रश्न किती विचारशील मला मला? पुढचं पाहिजे असतं. येतो ना तुला पुढचा. पण तिला काय सांगितलं? तू आता दिवसभर आराम करायचा. बरोबर. मी संध्याकाळी कामावरनं सुटलो हा. की तू कपडे करून तयार राहा. हा. कपडे करून तयार राहा. पुढे काय? अरे म्हणजे तिला सोडायला रे. काय कपडे? आता बोलणार मग तू कसा? अरे कपडे करून तयार राहा म्हणजे हा. आता कपडे आता सकाळी घालून आले ते बदली करायला नको. बरोबर आहे. म्हणजे दुसरे कपडे बदलून तू तयार राहा. हा. मी सोडायला येतो. आता कळलं माझ्या. आता आला ना आता जरा ध्यानात आलं. भेटते जरा उशिरा भेटते. मग काय मग ते मी तिथून निघालो. हा. मग काय पुढे झालं? काय महाराज आले होते? अरे महाराज आले ना रे, तुला हाक मारून जमलो तू माझ्या पाठी. अरे मेवणी आल्या म्हटल्यानंतर बरोबर. हे काय रोजची नोकरी अरे आहे. डब्यात आणलायस ना. आणला थोडाफार. मग काय घाबरू नको. हा. ते आता राहू दे. महाराज येण्याची वेळ झाली. तो आपला पारा कसा म्हणजे एकदम गप्प शांत शांत राहिला पाहिजे. गुलाबाच्या फुलाचं. त्याच्या आधी एक कवाली झाली. हा मग गवाली झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. हा मग तुला काय? मी कवाली बोलायला मान्य करते. तू फक्त झेंडा पुढे मिळवायचा. अरे हुशार आहे. मग? एवढा हा मग बोल चल. चंद्रभागेच्या तीरी चंद्रभागेच्या म्हातारा उड्या मारी. आणि आम्ही मागच्या घरात कशा? आम्ही नको म्हणून नका. महाराज आमच्या येतील घोर ते काढतील. पण आहे. मागचा जण कशाला नको म्हणून. हा. नाही तर आम्ही पाण्याला कशाला. ते पण आहे. मग महाराज येण्यापूर्वी मी थोडी विश्रांती घेतो. हा. जमलं रे. चांगलंच बरोबर. आता महाराजांनी की मला उठवा. हॅलो मंडळाचं असं म्हणणं आहे की 3581 नंबरची जे कोणाची रिक्षा असेल त्यांनी कृपया साईडला लावून घ्यायचे. 3581. धन्यवाद. Oh
मला कोण म्हणतात मथुरेचा राजा कौस आम्हाला बंदीशाळेत टाकून आता राज्यकारभार हाती घेतला. काय करावे? अरे राज्य जे आनंदात चालू आहे त्याचाच समाचार आधी घेतो. राजसेवक बोला महाराज. आपला पहारा कसा काय चाललाय? एकदम गुलाबाच्या फुलासारखा झाला महाराज. होय ना? काही हरकत नाही. पण ह्याचा आधी समाचार घ्या तो बघा. राजसेवक राजसेवक हे बघ मागे. तिकडे जा. माझा पण दूर काढ. राजसेवक बोला महाराज. पहारा करताय की झोपा करताय? पहारा एकदम व्यवस्थित करत होतो. काय? करता करता झोप लागली त्याला मी काय करणार? झोप लागली आवाज मी काय नाही. करणार? आवाज नाही. राजसेवक बोला महाराज. माझ्या मनातला विचार तुम्हाला माहिती आहे का? महाराज तुमच्या मनातील विचार आम्हाला कसा माहित असणार? तेही खराय म्हणा. माझ्या मनातला विचार तुम्हाला कसा कळणार? राजसेवक माझी धाकटी बहीण देवकी ती आता लग्नाला उपर झाली आहे. तिचं लग्न लावून द्यायचा माझा विचार आहे. तर तुमचा काय विचार आहे? महाराज तुमचा विचार तोच आमचा विचार. होय ना? मग? काही हरकत नाही. ताबडतोब जा आणि देवकीला राज दरबारात हजर करा. जा ताबडतोब जा. मग तू मी नवीन आहे. जा तुमचा पहारा व्यवस्थित. जा जा लवकर जा. आशीर्वाद असो. महाराज आपण सांगितल्याप्रमाणे आशीर्वाद असो. देवकी तू आता लग्नाला उपर झाली आहे. तुझं लग्न लावून द्यायचा माझा विचार आहे. तुझा काय विचार आहे? होय ना? काही हरकत नाही. आणि मी सांगेन तेव्हा राज दरबारात पुन्हा हजर राहा. जा. या. राजसेवक बोला म्हणा. आपल्या देवकीसाठी शोभेल असा एखादा वर शोधून आणा. राजसेवक बरोबर बसत नाही यार. राजसेवक ताबडतोब जा आणि देवकीसाठी एखादा वर शोधून आणा. अरे वर म्हणजे माहितीये ना? नवरा मुलगा. परत मार खाल्ला. एक काम धड करणार नाही. चांगला हुशार आहे कामच करत. ऐकताय का तसं? नवीन आहे ना बरोबर त्याच्या नाही का? मुंबईला वर आपल्या देवकीला कोणीच सोडणार नाहीये. राजसेवक
आपल्या देवकीला एखादा वर शोधला हा काय पण डोक्यात चापडेल. काय कल्पना आहे हा बघा घंटा खाणे कर नारायण नारायण मी ब्रह्मपुत्र नारायण आकाशात गेलो तेथेही शांतता पाताळात गेलो तेथेही शांतता आणि भूलोकी आलो तेथे शांतता शांतता पण काय करावे कळीचे साधन तर कोठेच सापडत नाही नारायण नारायण हो आले लक्षात मथुरेचा राजा कंस याची धाकटी बहीण देवकी तिच्या लग्नाचा विचार चालला आहे तिथेच आपल्याला गणित साधन सापडेल नारायण नारायण कोण आहे रे प्रवीण करावर बहुत महाराजांचे शिपाई आहे. महाराजांना जाऊन सांगा की बाहेर ब्रह्मपुत्र नारद आहे ते आदराने परवानगी मागत आहे मी महाराजांना सांगतो नारळाला कुत्रा आलाय. आशीर्वाद. महाराज साहेब नारळवाला कुत्रा आलाय तो राजसेवक. अरे त्याला फटका बसत नाही यार जरी इकडून ना इकडून ना बाहेर कोण आलाय ते जा अरे नारळवाला आलाय सांगा बघा रे ब्रह्मपुत्र नारद आले ब्रह्मपुत्र नारळ. अरे मला वाटलं नारळ बोलावं. याला म्हणून म्हटलं तर नारळाचं काहीतरी नियोजन असेल वाटतं आत्ता सांगून येतो. सांग आता तरी नारायण अरे नारायण महाराज, बाहेर नारळ म्हणून आले आणि ते आतमध्ये येण्याची परवानगी मागतात. जा 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 त्यांना आदरानं आतमध्ये घेऊन या जा आता आदराने म्हणजे कसा? आदराने म्हणजे ह्या दाराने घेऊन जा अरे तू काय या, या. त्या सिंहासनावर विराजमान व्हा कंस राजा तू कोणते विचारत आहेस बरं नारद मुनी माझी धाकटी बहीण देवकी लग्नाला उपवर झाले पण तिला शोभेल असा वर कोणीच सापडत नाही नारायण नारायण नारद मुनी आपण तर तिन्ही लोकी फिरत असता तुमच्या माहितीत एखादा वर असेल तर सांगा कंस राजा आपल्या देवकाला शोभण्याचा एकच वर आहे कोणता बरे तो म्हणजे सुरसेन नगराचा राजा त्याचा पुत्र वसुदेव आज आपल्या देवकाला वर म्हणून शोभे नारायण नारायण काही हरकत नाही नारद मुनी
या तर तुम्ही आता. कौस राजा येतो तर मी. नारायण नारायण चंदमाने विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा आम्हाली लागला तुझ्यासाठी चंदनाचा देह दिसला वैष्णवात माणूस कीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला माय नारायण नारायण ताबडतोब त्या सुरसेन नगरात जा आणि त्या वसुदेवाला बोलावले म्हणून सांगा. आत्ता घेऊन येतो. ताबडतोब जा. आपण सांगितल्याप्रमाणे वसुदेवाला या ठिकाणी हजर केलाय. हे वसुदेवा आशीर्वाद असो. हे काय ते बोलण्याचं कारण? वसुदेवा नारद मुनींच्या सांगण्यावरून मी तुला इथे बोलावणं केलंय. माझी धाकटी बहीण देवकी तिचा विवाह मी तुझ्याशी करायचं ठरवलंय. तर वसुदेवा तुझं काय म्हणणं आहे? महाराज, मी एक गरीब कमलाचा मुलगा, तुमची बहीण मला कसे मला शोभेल? वसुदेवा अरे योगायोग जुळून आले की गरीब आणि श्रीमंतीचा प्रश्नच पुढे निर्माण होतो. पण महाराज, माझी एक अट आहे, ती जर मान्य केली तर मी लग्नाला तयार आहे. वसुदेवा अरे अशी कोणती अट आहे जी मी मान्य करू शकणार नाही? बोल. महाराज, मथुरेपासून सुरसेन नगरापर्यंत मोठ्या पावलाने मंडप सजवला पाहिजे. एवढंच ना? वसुदेवा तुझी अट मला मान्य आहे. वसुदेवा तू आता जा आणि मी सांगेन तेव्हा लग्नाच्या वरातीसह या राज दरबारात पुन्हा हजर राहा. ठीक आहे, येतो तर. राजसेवक बोला महाराज. मथुरेपासून सुरसेन नगरापर्यंत मोठ्या पोळ्यांनी मंडप सजवा. येतो तर मी. तू ऐकलंयस ना? पावसे बरे चांगला ऐकतोस बघ. कानपूर लाईन बंद आहे का तुझी? नाही काय नाही. आपण नाही चांगलं ऐकलं. होय काय? बोललो. हा, आता इकडे कान कर असं. हा. अरे मथुरेपासून सुरसेन नगरापर्यंत मोठ्या पोळ्यांनी मंडप सजवायचा आपल्याला बघ. चालेल. चल. मोठ्या पावल्याचा पिकला माल, मोठ्या पावल्याचा मोठ्या पावल्याचा मोठ्या पावल्याचा
ताबडतोब जा आणि आपल्या राज्यातल्या भटजींना सांगा की मी स्वतः बोलावलंय म्हणून जा. आता गेले तो. जा पटकन चिरमर पाट्यावर जा चिरमर पाट्यावर मी बडकी काका जातो कमलाच्या वाड्याला 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 बडकी काका जातो कमलाच्या वाड्याला मी बडकी काका जातो कमलाच्या वाड्याला मी बडकी काका जातो कमलाच्या जरा आराम करा. महाराज, आपण सांगितल्याप्रमाणे भटजी लोकांना या ठिकाणी घेऊन आलो. या भटजी काका या. मला असे अचानक का बरं बोलवले? भटजी काका माझी धाकटी बहीण देवकी मला लग्न लावायचंय. तिच्या लग्नासाठी एखादा शुभ मुहूर्त काढा. देवकीच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा म्हणताय? होय. काही हरकत नाही, आत्ता काढतो. आणि तुझा भाई काढा. अरे बघतो. मग हात आत घालतो, मग बाहेर काढतो. कसा जमत तसा काढा. आपण काढा. काढा. असं बसू दे. कसा? अरे काय पंचांग करायला लागेल ना नाही त्याच्या पत्रावर काढा सांगतो. हा चल काढा ऐक, मला पण बरं तुला वाचन नाही. तारीख बघ अरे जरा चिंचा जरा लांब होत गेली. तुझ्या अंगाला वास मारत होती. त्याचा जरा वास मारायला लागला. तिकडे ऑक्टोबर होऊन जाशील. महिना सप्टेंबर 27 तारीख जागा म्हणणार कशी गेला नवरात्री महोत्सव सुरू आहे. लग्न करण्यास काही हरकत नाही. वार शनिवार दुपारी 12:10 12:10 चांगला शुभमुहूर्त आहे. महाराजांना विचारून या. आज मला चालेल का? जावा जावा पटकन. आमची बघ काही हरकत नाही. चालेल. भटजी काका चालेल चालेल. हा, मग जागा तुमच्या तयारीला. तुम्ही आरामात. माझा हात घालतो आधी. जा. आणि देवकीला इथे बराती सकट. जा 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 लवकर. हे चला तयारी लागा रे. आणि तू अक्षता आणि अंतर्पण ठेवणे जा अरे लवकर लवकर मला दुसरीकडे जायचं अरे लग्न माझा महाराज सुरुवात करायची का लग्नाला? मंडळी सगळ्यांना अक्षरा मिळाली. शुभमंगल गणेश
हो जरा बाजूला आहे, आहे, तिकडं करा. आहे, तिकडं करा. बस. ए, नवऱ्याला उचलून टाकतोय. राम जमलो. अरे नवऱ्याला उचल. नवऱ्याला तुला उचल. जागवत नाही. हा. नगरसेवक झाले, सावधान झाले, झाले, दक्षिणाचं बघा. दक्षिणा नाही पाहिजे. आता घेऊन येतो. आता बंद करायचं. एक लग्न करायचे आहे, दोन लग्न करायचे आहेत अजून. म्हणजे भरपूर कार्यक्रम आहे. हा, काका मुठीचा करा. कांदे, बटाटे, लसूण, मिरची. पेढ्याचा बॉक्स पण आहे ना त्यामध्ये. हा. मिठाई आहे. आता सर्व छान झाले. लग्न सोहळा उत्तम प्रकारे पार पडला. अशी दक्षिणाही मिळाली. आता तू ताशावर काय करतो मला यार? ए, उचलायला गेलं सांग. वसुदेव आणि देवकीचा आशीर्वाद थाटामाटात पाय पडला. त्यांची वरात आपल्या नगरातून एकदम थाटामाटाने मिरवा. येतो तर मी. या तुम्ही. येता जाता हलकं फिरत आहे. तरी आपण निर्मा. आता पण नाचायचं आपल्याला. चल घे वरात घे चल पटकन. आता वरात ते ताशेवाले वगैरे. ताशावाल्या घेतो मी चल. ए, डीजे वाला घे. मग घे पुन्हा. चल घे. अरे गाडी वाल्या दादा तू गाडी धीरे हात रे. 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 गाडी डोंगराची, गाडी डोंगराची,
वसुदेव देवकीची वरात मोठ्या थाटामाटात मिरवत आहे, परंतु देवकीच्या पोटी होणारे आटे म्हणून तुला घात करणार आहे, घात करणार आहे, हा ऐकतोय हे मी. देवकीच्या पोटी होणारा आठवं मोल तो माझा वैरी आहे. हे नाभी शक्य नाहीये. राजसेवक घरात जशी नेली तशीच परत घेऊन या. जा ताबडतोब जा. देवकीच्या पोटी होणारं आठवं मूल माझा वैरी काय काय देवकी, मी हे होऊ देणार नाही. महाराज आपण सांगितल्याप्रमाणे वरात नेली तशी परत घेऊन आलो. ऐकलं काय ओके. आकाशवाणीने मला जाग दिले की तुझ्या पोटी होणारा आठवा मोल ते माझा वैरी. किंवा मूळच तोडलं तर फांद्या बॉम्ब हातात येतील. तेव्हा ह्याच समशेरीनं मी तुझा शिरच्छेद करतो. थांब राजा थांब. मला जेवढी मुलं होतील तेवढी मी तुला स्वाधीन करीन. मग तर झालं ना. आज सेवा त्या वसुदेवाचा कडेलोट करा. जा घेऊन जा आणि या देवकीलाही बंद करेल टाका. दिलंच काय भटजीचा नंबर दे. तर काही हरकत नाही. येतो तर मी. अरे पुढच्या खडकात त्याला लोटून गेलाय. मिळाला आणि एवढी मोठी डबे टाकले बघ. ते हड एवढ्या गर्दीने आंबा तरी पडतो. ऐक ना नाही. उलट कंसाने माझ्याकडे लोट केला, उलट कंसाने माझ्याकडे लोट केला. वसुदेवाचा कडेलोट केला का? केला महाराज. काय इथे पुन्हा आला कसा? एवढी सुद्धा दगड मारला. आपल्या भायाने आला. आज सेवक बोला महाराज. मला ही बंदी शाळेत टाकून 12 दरवाजांना 12 कुंप लावून राक्षसाचा कडक पहारा ठेवा. येतो तर मी. हा, घेऊन जा या वसुदेवाला. चल वसुदेवा. चल. लागे आता राक्षसी कुठल्या खडपात भेटलो. अरे पुढच्या आंब्यावर जा.
काय तुझं अरे असणार ना कधी बघितलं होतं? अरे मी येतो इथं माझी ही आहे दरवळ आहे ना जी काही जंगला मोर आणि कालिका दरवळ म्हणजे काय अरे हिरवळ रे हिरवळ हा मग आता मी राक्षसीन घेऊन येऊ हा जा ना निवासी पायी मी जातो जंगलाला 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 जरा इकडे हो ना काहीतरी परवडला पण त्याला हरवाने झोपताय नाही करत नाही तोंडात तसा कोणाही झाल्या भाजावर जो बाऱ्या करणार टाक सोबत तांदूळ घेऊन तयारच होतो शिडी लावायची पाणी वळला तेव्हा खाली आवाजी. काय करू राजसेवक आपला महारा कसा नाही चाललाय मुला माझ्या मुलावानी चाललाय होय ना हो काय? बंदी शाळेची काही माहिती हा माहिती आता घेऊन येतो म्हणजे देतो पाहायला नव्हतो पण बंदीशाळेत आतमध्ये गेलो ना गेला नाही. जा जातो ताबडतोब जा ए, राजचंद्रे, काय बंदीशाळेची माहिती काय तुला निवडा तुला काय सुरू? निंबडा चामुंडा कृष्ण जन्मला काय देवकीला कन्या झाली जा त्या कन्याला घेऊन या ताबडतोब जा आवडतो जातो.
हिला कन्या झाली काय? आज कन्या इकडे. आज सेवक कार्टा कन्येचं रूप घेऊन मला मारायला आलाय काय? त्याचा मीच शिरच्छेद करतो. कन्येचा पान झाला. मला वाटलं खाली खड्डा मारला गेला. खड्डा आहे बघ. काय करतो खड्डा आहे की तो? आता बघू दे. झोप आता. काय झोपूया? अरे मला जोड काढतील परत आपला. आपला मार चुकलाय कुठं? हो ते पण आहे. हा? झोप तू रे. झोपूया. झोप झोप. झोप बोलू. किती कामं करणार? पगार वाढवणार नाही यार. कमरेखाली देऊ काय हे पाहणार करतो. मागे 3 मार खाणार 10 मार खाणार इथं पाण्यावर राक्षसी ठेवली आहे. त्या भेटल्या मग त्यांचा पारा मी करतो. तू मला झोप. कर काय तर. मार मी खातो. पहिला तू झोपलास ना. ऍडजस्ट कर. हा ऍडजस्ट कर. अरे इंग्लिश येत नाही ना रे. नवीन आहेस ना. आणि देवकीला पुत्र रत्नाचा लाभ झाला. देवकी गोकुळात घेऊन जातो नाहीतर हा कळून त्या बाळाला जिवंत चाललो मी मथुरा सोडून, चाललो मी मथुरा यशोदेला करण्यात आली, पुत्रे मी तिथे ठेवीला, कन्या मी घेऊन निघालो, 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 कन्या मी घेऊन निघालो. काय हा दैवी योगायोग. राजसेवक आणि राक्षसी अजूनही झोपे गेले आहेत. त्यांना जाग येण्याआधी मला बंदीशाळेत गेलं पाहिजे.
बाहेर कशा आलेला बाहेर कशा आले हे म्हणजे चालू आहे. आठवा काना काना बोला रे. पाठी पाठी बघ पाठी बघ पाठी पाठी बघ पाठी पाठचं पण नगरसेवक पारा करताय ना बघतोय बघ असा पारा करत होतो हा असा पारा चाललाय तुम्ही शाळेची काही माहिती आहे की नाही? जा. म्हणे पहारा करतोय काढतोस मग काय नमाज पडत होतं? काय? परिचयाची माहिती काय? काय? मी बोललो. बोलू नको. परत झाला व्यक्तीला परत करण्यात काय एवढी झाली नाही हे शक्य नाही तो कारका कुठे लपून बसलाय जा. जा. काहीतरी गोंधळ नक्की दिसतोय काय देवकी कन्या देत नाही भाऊ कन्या देत कशी नाही ते देवकी लागती कन्या माझ्या स्वाधीन काय नाही दादा असू जेव्हा तू कबूल केला होतास जेवढी मुलं होते तेवढी तू माझ्या देवकी अज्ञानात कन्या माझ्या स्वाधीन काय एवढ्या बाळाला जीवदान दे, जीवदान दे. हा माझा लहान वैरी आहे आणि याला जीवदान देऊ हे देशांतर आहे राजसेवक आणि सुरक्षित करा हा बाळाला मुळे जीवदान नाही राजसेवक या कन्याचा सुरक्षित करताय ते न्याय
नको रडू तुझी मना बाळा रे नको रडू तुझी मना सेवक महाराज या कामगिरी मला काही जमणार नाही अहो कधी मी कोंबडा कापला नाही माझ्याचा शिरक्षित कसा करू हीच त्या कन्याचे राई राई एवढे तुकडे करतो. एवढे करायचे काढण्यासाठी तू मला भीती घालतोस, पाप पुण्याची मला भीती घालतोस. दादा दे ना माझं बाळ दादा. एवढं शेवटचं बघून दे तुझ्या बाळाला दादा. शिवदान मिळणार नाही. मीच याच्या राई राई एवढे तुकडे करतो. चलो काय ऐकतोय हे मी? माझा वैरी गोकुळात आनंदाने खेळतोय. करता हा काटा इथून निघालाच कसा? हा निघाला. पण रेकॉर्ड चांगला काट्याचा शोध घेतलाच पाहिजे. चला जाऊ सुरसेना गोकुळ तुडाऊ. चला
काय करावे 16 सहस्त्र गवळणी झाटमाट करून मथुरेच्या बाजाराला निघाले. त्यांची वाट प्रतिबंध करून त्यांना पिंपळाच्या बारी घट्ट बांधून ठेवले पाहिजे. पण ही कामगिरी आपण न करता आपल्या संगतीच्या मेंढ्याने सुदामाला सांगितली पाहिजे. अरे मेंढ्या, अरे सुदामा, आलो देवा आलो. अरे सुदामा 16 सहस्त्र गवळणी ताटमाट करून मथुरेच्या बाजाराला निघाले. त्यांची वाट प्रतिबंध करून त्यांना पिंपळाच्या बारी घट्ट बांधून ठेव. मी कुंजवनात गाई चरवत आहे. येतो मी. अरे 16 सहस्त्र गवळणी आणि मी एकटा. मला काय एकट्याला ही कामगिरी जमत नाही बघा. कोण आहे का इथे? अरे मग या. त्या माझ्या संगतीच्या अरे लवकर ये, लवकर ये. काय झालंय काय? अरे श्रीकृष्ण देवाने आपल्याला कामगिरी सांगितली आहे बघ. मेल्या तू कल ना मार्केटच्या सांगतो. अरे मला एकट्याला जमणार नाही ती. नाही जमणार. हा पण काय भेटल का आपल्याला खाया बिया? अरे दही दूध दोन्ही सगळं आहे. नक्की. हा मग आलो आलो. हा, ये लवकर. ओले काय सांगू तुझ्या, ओले काय सांगू तुझ्या, तुला जो मी भेटा माझी तपी राहलवली, माझी तपी राहलवली. तिला तोडून गाल्या तोडून माझी भोगली तपी लावली. तिला तोडून गाल्या Thank you.
अरे काय घालायचं आहे? अरे श्रीकृष्ण देवाने आपल्याला कामगिरी सांगितली आहे बघ. कामगिरी कामगिरी आहे. आणि तू मला काय हा. तुझ्या आता झोपाली आहे अरे पान खायच होती तिथं अरे माझ्यावर माझी सुपारी आहे. नक्की आहे मग काय? दे तरी मग ह्या सुपारी देऊन चालणार ना तुला. नको दे, वरच्याची जाती दे. नाही तर खालच्या बिचात हात घालशील नाही, नको ती सुपारी आहे खालची. दिले? अरे माझ्यावर सुपारी आहे ना? सांग. बोलू काय हा बोल. बघ नक्की हा नक्की. आय, 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 आय. काय तुझी सुपारी? काय? मग करता, वरचं कमी. आपण आणि रक्त आलं रे. तू आता बोलवलेत खाला हा. त्या गवळणी दिली अरे 16 सहस्त्र गवळणी आहेत बघ. काय खातो काय श्रीकृष्ण देवाने मला सांगितलं नाही. मला फक्त गवळणी ने आपण दोघं काय करणार कपाल अरे ह्या आपला काय दोघांचा काम नाही मग आपण काय करूया तो वाकल्या माहिती वाकल्या हा हा हा. तो वरच्या आळीतला. हा त्यात बोलवून बघूया हा. त्यात दमला तर दमला म्हणजे आपण त्याच्या मलामध्ये नाही तर आपण ऐकलं. बस आपल्याला अरे वाकड्या रे वाकड्या. नाही ले. अरे मोज देत नाही. गाय बरोबर खेळत असेल तू. ते सांगितलं होतं ती कपिला बघ म्हणून. कडेकडे गेला बघ कडेकडे जातो आहे. तो वागला मोज देत नाही आहे. वागला इकडं आवाज येतो इकडनं. आला अरे गोपाल अरे जो माझा पाय तुला कोण
नंतर वाघांती काय पदाय सांगितली अरे कोळबा बाटा वांगणी सगळं तिकडे सोडलं मग दयत नाही ते वाघान नेला काय सगळं जन्मालीत तरी गेला होता तिकडनं असा फिरत 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 तिकडनं आलो हा आणि दिनेश पोस्टरांच्या जो कुंपावनात गेलो आणि त्या सगळा कुंपावन शोधला तिथं ना म्हणून रवी पाचशे म्हणून आहे तिकडे गेलो. तिथं पण नाही. अरे मग गेली तर त्यांच्या रवी पोस्टरांच्या ना तिथं दिनेश पोस्टरांच्या ना एक जो काकडी भेटला मी माझा हैराण झाला शोधून काकडी घेतली घेऊन आलो. मला केला अरे पण तुम्ही मला कशा हात मारला अले काय झाल्या माहिती आहे तू पण हव्या तुझ्या जन्मात कोणता सगळा या झाला. तू नाही काकडी तू करायची काय यार? ते खायला नको. तू हाय, कोवली हाय. आणि डोक्याची ताकदी आहे ती. कोकणाची लाकडी आहे. ती म्हणजे मी काय म्हणतो तुझी काय काय येण्यात बी नाही आहे? अरे तेच खाल्लं वागा. अरे बापरे मी परत एकदा हात मारून बघलो हा. बघ बघ थुय्य. कपिला थुय्य. चुकी पलल काय ना बाबा नाही आता मी शाना आहे. थुय्य. ते वागा नेला ना तरी ना. अरे तो सगळा इकडं झोपला काय? झोपला वागा खाल्ला ते धापे कोणते बांधून येतोय. हाव 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 आता कळशाला. अरे ह्याच्यावर चौसाट गेली ती अरे दुधाच्या पण काही कामाची नाही. तुझा शेणाचा भार. अरे मग ते होय ना आता बैला काय गाय बघत नाही. तुझा जल्ला तोंडावर या गाय नाही समजत बैल नाही समजत. याच एखाद्या गुराशी ठेवला शेकोट्यात आणि एका मालकाने सांगितलं दूध काढता हा मेला बैलाच्या पुढ्यात. तुम्हाला उद्या दाखव हा काय आणि काही पण दाखव. अरे मला बोलवलं कशा अरे त्याचा काय झालाय आज काहीतरी कितनं देवान कामगिरी सांगितलं अरे हा येडा मग त्याच्यात मी पडलो याला माझा काय गेला म्हणून बोललो तिथला पण येऊन दे याला अजून मी पण येडा. आता नाही अरे काय माहिती आहे या गमत नाही आणि नवीन आहे. मात पण गमत नाही. मग म्हटलं आता अनुभवीतोन तू तू तर म्हटलं त्या गवलनीतने आलवायचा
आणि आपण काय तर त्यांच्याकरता मग त्याचा आडवा करायचा आणि मग पुढं काय करायचं असल नंतर त्या थागला घ्यायचा आणि आपण घालायची द्यायचा पण त्याची मसुऱ्याच्या भाजाला जायला द्यायचा ना अरे, कोणत्या जाया द्यायची नाही ती गोष्ट पुढे राहील पण आधी त्या गवळणी कुठं अरे आजकालच्या गवलनींचा काय खाला नाही भक्ती ऐकलं आणि जातील ऐकलं. म्हणून लक्ष व्यवस्थित ठेव आता वेळ झालेली आहे हे थांबतोय तू त्या वाटेत जा काटे रे आणि काय तिकडनं पण वाटत आहे तिकडनं पण जाते मी मध्ये राहतो आणि तू एका साईडला पुढे जाऊ नको लहान मागे मला तेवढा अंदाज नाही बोल अरे ह्या गुंती ना ह्या पायात गुलपासली ना गुलपासली अरे मेला पण ती मरण ही म्हणू दे पण बलका फुटला तर दही दूध खाय आपण भेटल हा बरोबर हे बघ आता येथील गवलनी लक्ष ठेव. आद्या आता घे. अरे सगळी लोकला जा अरे मेला एक पण घालता घाल ना काय नाही कशी आहे मला कशा बोलवलेलं मग बघितलं ना हा काय झालं? रस्ता कशाला अडवलाय तू ओळखलंच नाही या दोघांनी पण नाही माझा म्हणू दे मग कसा दिसतो तो मी? चटणार हात लावायचा नाही आम्ही कृष्णा देवाचे थोंगण का सगळा बरोबर सांगेल हा त्याच्या डोक्याच्या वर्णात आहे हा थुडा उडवतोय पण तो. तू पुढे कशा भावना लावल्या? मागे राहा. अहो हसल्या निमे पेन द्या याला पेन मागतोय तुमच्याकडे पेन आहे माझे फादर तू लय एकदम खाली जाते पागल म्हणायचं आहे त्याला. नाही. तसा बिलकुल नाही. मला थांब बोलिंगला पेन कथा आत काय मग तुझ्याकडे आवाज पेन का घालतोय? मावतेत पेन नाटव का नक्की नाटव आपण चालू मला वाटलं तर असा पेन असतो आता पेन पाहिजे असा काढायचा माहित नाही काला मार्कर आहे ना म्हणून तर मावते तू मला सांग मी एवढ्या सगळ्या निघून चालल्यात खाल्या पण तुम्ही जाणार कसं मग जाणं कसं म्हणजे आम्हाला पाय दिले आहेत, पायानं जाणार आम्ही आईला मी तर दिल पाया माझ्याकडे आहे पाय दोन आहे. तुमच्याकडे नाही आहेत ना पण तुमच्याकडे काही काय टॉली आहे टॉली तुमच्याकडे काय असतं? तुमच्याकडे कायदा आहे काय आमच्याकडे काय आम्ही कांदा तो कांदा आणलाय अरे अरे कायदा विचारते ना मग कांदा कशाला आणू त्याने कानपूर लाईन पण गेलेली आहे तो चालू आहे कायदा बोललो तर हा म्हणतो कांदा हा तुटी उडवतोय तोंडावर अरे कायदा कायदा नाही आहे काय तुमच्याकडे कायदा हाय पण तुम्ही आलात कुठे जायचं कुठं
अरे आलेला आम्ही गोकुळातून मग वाचलेला आणि मथुरे बाजाराला चाललो. तरी पण वाचलेला तू मथुरे बाजाराला चाललेस ना पण त्यांचा रस्ता आम्ही प्रतिबंध करणार रस्ता आहे. प्रतिबंध केला आणि दुसऱ्या मार्गाने आता नव्हता. कुठलाही गेलात ना शिरपाडीतनं सुटलात कसोपाट्यावर गेलात पायगडीत गेलात ना तरी रत्नागिरीतच येणार ना जाणार कुठ नाही तू हा समुद्रात तुमचा काय कायदा आहे तो सांगा आम्हाला. पटला तर बघूया. कायदा मागे हो चालले पुढे अंगात लिंग काय म्हणतो हा अगं पाय बरं साडी हाय, हाय. साडी नेसणे, चालीस फूट राधिके राधिके ताव जरा पाय बरं साडी, साडी नेसणे, चालीस फूट राधिके, राधिके ताव जरा. पाय बरं साडी, साडी नेसणे, चालीस फूट राधिके, राधिके ताव जरा. पाय बरं साडी, साडी नेसणे, चालीस फूट कल्लक कामात ए राधे अशी पुढं उभी राहा हा मागापासून बघतो आहे आमच्या हुकमाप्रमाण आणि देवाच्या कायद्याप्रमाण काय देवाच्या हुकमा- म्हणजे मी काय एवढा नाही रामायण गायला तर काय कानाच्या खाल्लं गेला काय म्हणतोस तू? काय मी सांगतो ते नीट आहे आमच्या हुकमाप्रमाण काय देवाच्या काय जमलं तुला बोलायला पाहिजे मला सारखी तुझी उडवतो. खाली 5 मिनिटं बसायचं हा, 5 मिनिटं बसायचंय ना. हा मुलीनं आपण जमलोय ना. हा चला बसूया का 5 मिनिटं? चला बसा बसूया का ना बसा हा तुला अजून माझा इतका माहित नाही हा? हा? गेल्या वेळेला- अरे या सगळ्या बातम्या, या काय झाला ह्या कोणाला काय झाला कोणी म्हणणार? आणि तू कोण मी कोण म्हणजे? तुला बसता येत नाही मला बसता येत नाही बाबा.
का अरे माझा प्रॉब्लेम आहे वाटवाडी पडली तोंडावर नांदी. अरे एकदा का मी 6 महिने बसले ना की 6 महिने वरती उठत नाही बघ काय 6 महिने वरती उठली की 6 महिने खाली बसत नाही ए ऐकात काय हा. बापजी 10 महिने बसली तर 10 महिने उठत नाही 10 महिने उठली ना तर 10 महिने बसत नाही मग मावते तू येत सांग आता काय अरे चांगला दुसरा चांगला मॉडेल एवढा काय आपला विचारला ए बापल्या या चल, खाली बस. अरे नाही बसता येणार कशाला बसतो घाण मावशीच्या कंबाड्यात तांदूळ आणि बसव खाली चला आपण जाऊया बाजारला
काय करावे? पेंड्याने सुद्धा मला सांगितलेली कामगिरी काही केलेली दिसत नाही. आपण स्वतःच जाऊन पाहूया. अगं राजे ना, तू मला पूर्णपणे ओळखलेले दिसत नाही. मी श्रीकृष्ण भगवान. मग कसे असतात? राधे, ज्या ज्या वेळी मी अवतार येतो त्या त्या वेळी मला रूप धारण करावे लागते. मग ऐक तर राधे, जन्म खुना समजून घेना तू माझ्या मना जळी
Thank you.
राधे ऐकलीस ना माझी जन्माची कहाणी कोणावर जास्त रजा आहे कोणावर जास्त रजा आहे कोणावर जास्त रजा आहे राधे तुला रजा नाही 7व्या अवतारी दिलेले वचन आता पूर्ण कर आपण टॉपरच मला ते मनमोहना Oh
बोला पुंडली कवरदे आदि श्री ज्ञानदेव हरि मना पुंडली कवरदे आदि तो आपला पाहणा कसा एकदम व्यवस्थित ठेवला पाहिजे पण त्याच्या आधी एक कवाली बोलायला कुठं आहे सांभाळ घसरलं पाय ग तुझं धोक्यात हाय ग सांभाळ घसरलं पाय ग डोळ्यावर हाय ग तुझ्या रामराम मथुरेचा बाजार असा अचानक बंद का झाला? असा अचानक बंद का झाला हे तुम्हाला विचारतोय. मथुरेचा बाजार असा अचानक बंद का झालाय? हा त्या काळ्या कृष्णाचं काम बरोबर. हे काम त्या काळ्या कार्ट्याचंच असावं. हो राजसेवक बोला महाराज आपला मित्र अक्रूर त्याला म्हणावं की गोकुळात जा आणि त्या काळ्या कार्ट्याला म्हणावं की मामानं तुझ्यासाठी मोठा समारंभ आयोजित केलाय. जा जा त्याला सांगा की त्या कार्ट्याला माझ्या समोर हजर करा म्हणून. थांब रे कंसा थांब रे कंसा देवगीता पालरती ऐकवणी आला देवगीता पालरती ऐकवणी आला
मी सांगितलेलं काम पूर्ण केलं. अक्रूरा, हे तुझे उपकार मी कसे विसरू. तू आता मामाजी यांनी सजले प्रणाम असो. काय त्या अरे मामा म्हणायला तुला लाज वाटली पाहिजे. काय त्या? अरे तुझ्या अंगात जर सामर्थ्य असेल ना तर युद्धाची तयारी आहे. मामा हो तयार. बलिरामा या मामासोबत कर युद्ध. अरे म्हणतोस काय? काय युद्धाची तयारी आहे? मामा बोल त्याला तयार. काय त्या? रे पळून पळून पळणार तुझे. मी पळून गेलो नव्हतो. तुला स्वर्गाचा रस्ता मोकळा करण्यासाठी गेलेलो. अरे माझा स्वर्गाचा रस्ता मोकळा करण्यासाठी गेलो होतो. अरे कार्ट्या, तुझ्या अंगात असेल सामर्थ्य तर कर मामा हो तयार. Thank you.
अरे कौन बापाला बघून आहे का आपण मोठा बाबा झाला का?